नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार. आम्हाला जायला त्रास होते, कधी आम्ही पडून जातो. त्या आमच्या आमदाराने ते भोकं बुजवले रस्त्याचे. तर मरम पावली, डोक्याला लागला तर कधी करणार आहेत रोड? दुधाचा धंदेवाले काही केटल्या पडल्या तर त्याचं नुकसान होऊन राहिले. किती लवकर जाईन तरी लेटच पोहोचते. हो, 9:30 वाजता निघते, 10:30 पर्यंत पोहोचते. भिवापूर तालुक्यातील महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. भिवापूर चिखली मार्गावरील रस्त्याला खड्ड्याचे स्वरूप प्राप्त झाले असल्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या रस्त्यावरून वाहने चालवत असताना जीव मुठीत धरून चालवावी लागतात. या रस्त्यातील प्रवास हा अतिशय त्रासदायक आणि जीवघेणा असल्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, यासाठी तालुक्यातील रोहना व चिखली ग्रामवासियांनी मागील काही दिवसापासून साखळी उपोषण सुरू केले आहे. शासन प्रशासनाने रस्ता तयार करून द्यावा या मागणीसाठी भर उन्हात उपोषण करून ग्रामवासियांनी सर्व जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. उमरेड विधानसभा क्षेत्रातील आजी माजी आमदारांनी या उपोषणकर्त्या नागरिकांना भेट देऊन लवकरात लवकर हा रस्ता तयार करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. या समस्येसंदर्भात ग्रामवासियांनी आपल्या प्रतिक्रिया भिवापूर टाइम्सला कळवल्या आहेत. नमस्कार, आपण आता आहोत चिखली या गावातल्या लोकांना फक्त गावातल्या रस्त्यासाठी उपोषण करावं लागत आहे. आणि या गावातले लोक आता इथे पेंडॉल टाकून एवढ्या भर उन्हाळ्यात टेम्परेचर 44-45 डिग्रीवर पोहोचल्यानंतर एवढ्या भर उन्हाळ्यात उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषण करत आहेत फक्त एका रस्त्यासाठी. भिवापूरला जायला त्यांना चिखली ते भिवापूर जो रस्ता आहे हा पूर्णपणे उकडलेला आहे, खराब झालेला आहे आणि ह्या रस्त्याने जायला लोकांना आता भीती वाटत आहे, कारण त्यांच्यापैकी काही लोक ह्या रस्त्याने पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. तर अशा या गावामध्ये रस्त्याची सोय कधी होणार असा प्रश्न या गावातल्या लहानापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत विचारला जात आहे. तर प्रशासनाने यांची ही समस्या सोडवावी अशी यांची प्रशासनाला विनंती आहे. आज 4था दिवस सुरू आहे, यांचं उपोषण सुरू आहे. यांची काय परिस्थिती आहे हे आपल्याला सांगणार आहेत. नमस्कार, माझं नाव गणेश मनोहर फुलबांदे, उपसरपंच चिखली. आम्ही 3 वर्षापासून ह्या रोडा खराब असल्यामुळे 3 वर्षापासून आम्ही पालकमंत्री, खासदार साहेब, आमदार साहेब आणि आजी माझे आमदार यांना पण आम्ही पत्रव्यवहार केला आहे. आम्ही 3 वर्षापासून प्रशासनाला आणि कलेक्टर साहेबांना पण पत्र दिलं आहे. यांना सगळ्यांना सांगून पण आम्हाला 3 वर्षानंतर पण आम्हाला ह्या रस्त्यासाठी काही निधी आणि काही तरतूद नाही करून दिले. त्यामुळे आम्ही आज एवढं चिखली आणि रोहना ग्रामवासी आणि ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही 17 तारखेला उपोषणाला बसलो आहोत. लवकरात लवकर आमचा मार्ग निघेल याच्यासाठी आम्ही उपोषण करत आहोत. आताच 10 मिनटाच्या पहिले एक शंकरपूरच्या व्यक्ती भ्यापूरकडे काही शासकीय कामासाठी जात असल्यामुळे तो रस्त्याला त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि पडला. त्याला हातापायाला आणि डोक्याला पण लागलं आहे, खूप लागलं आहे त्यांना. हेच घटना आमच्या रोडानी 1 वर्षाच्या अगोदर झाली आहे. एक महिला मृत्यू झाली आहे आणि जवळपास 25 ते 30 त्याच्या व्यक्तींना हातापायाला, कोणाला डोक्याला असं म्हणजे ॲक्सिडेंट होत लागतच आहे. तर माझं असं प्रशासनाला आणि आमदार खासदारांनी आणि पालकमंत्र्यांना असं विनंती आहे की आज एक मेला, आता थोड्या वेळाचं लागलं त्यांना पण तोही वाचला. आणि म्हणजे असं किती लोकांची असे वाट पाहता की मरत जाणार, मग तेव्हा कधी जाग येणार, ही मला शासनाला ना आमदार आणि खासदार आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे. तुमची आता काय मागणी आहे, म्हणजे किती दिवस हा उपोषण चालणार आहे तुमचा? जेव्हापर्यंत आम्हाला शासनाकडून किंवा आमदार आणि प्रशासनाकडून जेव्हापर्यंत लेखी स्वरूपात रस्ता ह्या एवढ्या दिवसात बनेल आणि कधी बनेल ते मिळणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण असंच चालू राहणार आहे. कारण की आम्ही शासनाची आणि खासदार, आमदार आणि पालकमंत्री साहेबाची खूप वाट बघितली. 3 वर्ष जर आम्ही रोडासाठी आम्ही वाट बघत आहोत, तर त्याच्यामध्ये जर तोडगा नाही निघत आहे त्याच्यासाठी आम्ही हा आंदोलन ऑप्शन 10 ते 15 दिवस पण लागेल तरी आम्ही हा उपोषण सोडणार नाही, जेव्हापर्यंत आम्हाला पत्र नाही मिळणार तेव्हापर्यंत.
उपोषण केव्हापासून मांडलेलं आहे आणि केव्हा तुमचं उपोषण उठणार आहे, म्हणजे काय मागणी आहे तुमची? नमस्कार, मी प्रफुल्ल पिंपळकर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत चिखली. हे उपोषण आमचं म्हणजे भिवापूर ते चिखली आणि रोहना या रस्त्याबद्दलच आम्ही येत्या गेल्या 17 तारखेपासनं उपोषणाला बसलो आहोत आणि 4 दिवस लोटलेले आहेत. या 4 दिवसामध्ये जवळपास आमदार, खासदार, तहसीलदार हे लोक आले आणि यांनी आम्हाला एकच सांगितलं आहे की आणि आचारसंहिता आहेत, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला लेखी देऊ शकत नाही, काही देऊ शकत नाही. आता आमची म्हणजे मागणी हे एकच आहे. आता तुम्ही पाहिलं वारंवार अपघात होत आहे, रोजचे अपघात होऊन राहिले, तरीसुद्धा प्रशासनाला याची काही जाग येऊन नाही राहिली. जवळपास 3 वर्षापासून निवेदनं देत आहोत, तरीसुद्धा कोणी याकडे लक्ष देऊन नाही राहिले. म्हणजे आम्ही काही ढोरं आहोत का, जनावरं आहोत का आम्ही, की आम्हाला चांगले रस्ते नाही देऊन राहिले तुम्ही? हे एक आमची मूलभूत गरज. वास्तविक पाहिलं तर ही एक शोकांतिका आहे. म्हणजे प्रत्येकाला एक चांगला रोड व्हावा, दळणवळणासाठी आज दगादगीचं जीवन आहे, याच्यामध्ये चांगले रस्ते मिळावे हा सर्वांचा एक मूलभूत अधिकार आहे आणि त्यापासून आम्हाला हे लोक वंचित ठेवत आहे. यासाठी हे उपोषण करत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे उपोषणाला आम्हाला बसायलाच नको होतं, कारण आपण आज 21व्या सदीच्याही पुढं गेलेलो आहोत आणि त्यासाठी आपल्याला इथं करावं लागतं. हे सर्वात मोठी शोकांतिका आहे. आता सर्वांनी आम्हाला फक्त ते आचारसंहिता लागणार आहे, आचारसंहिता लागणार आहे, हेच यांचं एक वाक्य येऊन राहिलं. सुटका होण्यासाठी त्यांनी हा एक प्लॅन रचलेला आहे. परंतु जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपामध्ये हे लिहून देणार नाहीत की हा रस्ता या दिवसापासून होणार, तोपर्यंत आमच्याकडून कुठलंही उपोषण उठणार नाही आहे. 2026ची जी जनगणना आहे त्याच्यावर सुद्धा आपल्या गावांनी बहिष्कार टाकला आहे असं ऐकायला मिळालं आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? बहिष्कार म्हणजे आमच्या गावाचाच रस्ता बरोबर नाही. आम्ही हे उपोषण म्हणजे याच्यासाठी ठेवलं आहे की आमच्या गावाचा काहीतरी विकास व्हावा. याच्या अगोदर झाला होता रस्ता, पण तो काही चांगल्या क्वालिटीचा बनला नव्हता आणि याच्या अगोदर निवेदन भरपूर जणांना देऊन झाले 3 वर्ष अगोदर, त्याच्याबद्दल कोणीही दखल घेतलेली नाही. त्याच्यामुळे हे आमरण उपोषण आम्ही इथे सुरू केलेलं आहे. आणि आमच्या जे मुलं, गावातले जे मुलं आहे शाळेचे, एक तर साधन नाही आमच्या गावामध्ये आणि एवढा रस्ता खराब झाला आहे की कोणी लिफ्टसुद्धा मागून देत नाही. मागे एक आमच्या गावातली महिला मरण पावली आहे, कारण ती लिफ्ट मागून आपल्या म्हणजे दुसऱ्या गावाला जाणार होती. लिफ्ट मागून गेली तर ते रस्ता खराब असल्यामुळे ती पडली आणि तिचा मृत्यू झाला. एवढा काही आम्ही म्हणजे याच्या अगोदर पण निवेदन दिले त्याच्याबद्दल, पण कोणीच काही त्याच्यावर ऑप्शन घेतलं नाही. आणि आता 1 महिना आहे बाकी शाळेला सुरुवात व्हायसाठी, पण कोणीच आता एवढे आमदार, खासदार, सगळे खासदार म्हणजे माजी खासदार वगैरे येऊन गेले, पण त्यांनी आश्वासनच दिलं आम्हाला का होईल. पण आता त्यांना फक्त एक आचारसंहितेचा निमित्त भेटलेला आहे. आम्हाला एकच सांगा प्रशासन का आमचे मुलं कसे जातील? एक तर साधन नाही आणि लिफ्ट मागितल्या तर लिफ्ट मिळत नाही. तर याचं उत्तर तुम्हीच द्या. आम्ही काही उपोषण थांबवणार नाही, आम्हाला जोपर्यंत लेखी स्वरूपात मिळणार नाही तोपर्यंत. आणि काही जर या उपोषणामध्ये काही कमी जास्त झालं तर हे सगळं प्रशासन जबाबदार राहतील. तुमच्या गावामध्ये तुम्ही हा उपोषण सुरू केला आहे, हा किती दिवस चालणार आहे? हा जोपर्यंत आम्हाला रोड होत नाही तोपर्यंत आम्ही हा उपोषण सोडणार नाही. आमचे लहान लहान मुलं भिवापूरला जातात, त्याला जायला इतका त्रास होते की ते पायी कोणाला आमच्या जाताना आमच्या गावाला एक बाई मरून पडली तर कोणी लिफ्ट पण नाही देत, काही नाही देत. ते कशानं जायचं? मला हा विचार येते. तुम्ही सांगा आता, जोपर्यंत आम्हाला देत नाही तुम्ही हा रोड, आम्ही तोपर्यंत उपोषण सोडत नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही तुम्हाला हा उपोषण सोडत नाही म्हणजे नाही. हा आमचा ठाम निश्चय आहे. एवढा उन्हाळा तपत आहे. आता आम्ही इथं उन्हाळ्यामध्ये इथं मंडप टाकून बसलेला आहो. आम्हाला एवढ्या उन्हीमध्ये बसत आहे, आम्ही अन्न पाणी न खातानी आम्ही इथं बसलेला आहो. आमचा जर जीव गेला तर तुम्ही भरून द्याल का? साधा रोड नाही द्या तर आमचा जीव भरून देणार आहे का तुम्ही? मला हे म्हणायचं आहे. जोपर्यंत आमचा रोड होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठत नाही. आमचा जीव गेला तरी चालेल. किती तुम्ही आमचा जीव घेऊ शकता असे सांगा का? आम्ही किती दिवस असं बसायचं? तुम्ही आपल्या जीवासारखं आमचा जीव समजा ना काहीतरी. एवढ्या उन्हीमध्ये आम्ही बसत आहोत, आमच्या जीवाची काहीतरी पर्वा करा ना तुम्ही. मी शकुंतला भुराजिलूच्या चिखलीवरून बोलत आहो. माझ्या घरी लहानले 2 मुलं आहेत. एक दुसरीत आहे, एक पहिलीत बालवाडीत आहे. माझ्या घरी माणसाचा पत्ता नसे. माझा तरुण भासा मरण पावला, त्याला वडील नाही, आजा नाही. 2 बाया आहे, एक आजी मी आहे, त्या वडिलाची आई आहे. सून माझी तरुण 3 महिने झाले मेला. गाडी नेत राहे, आणणं नेणं करत राहत. त्या मुलाला कोण शिकवल? येते बस नाही, काही नाही, कोण आणल?
गाडीने जाणारही नाही, कोणीच नाही. तर त्या मुलांना शिकावंच नाही का? लहानले 2 मुलं आहेत. म्हणून हे माझं म्हणणं आहे का रोड बनवलाच पाहिजे. आम्ही मरून जाऊन पण आमच्या नातवाचं तरी भलाई होईल असं माझं म्हणणं आहे. आमच्या गाडी बस नाही, बसनं गेलो नसून आम्हाला म्हातारे कोणी नेत नाही, गाडी पडली म्हणून मग गाडीवाले कोणी नेत नाही. मग आम्ही मराव का? आमच्या गावात दवाखाना नाही, काही नाही. म्हातारे माणसानंच माझी 60 वर्षाची 65 वर्षाची वय आहे आणि माणसाला पत्ताच नाही घरी. कसं करायचं आम्ही? जगावा का नाही जगावा? नातवासाठी जगणं आहे ना आम्हाला. 4 दिवस वाचून नाही वाचून जास्तीचं. आमच्या गावाला हा रस्ता नाही तर पोरी येत नाही, मुलं कुवारी आहेत. कसं करत? जगावला ढोराली मान आहे पण आम्हाला नाही मान. कशासाठी आहे? रस्त्यासाठी आहे. किती दिवस झाले रस्ता नाही बनलाय? 3 ते 4 वर्ष झाले रस्ता अजिबात नाही बनला आहे. आमदार आला, तहसीलदार आला, तो बांधकाम विभागाचा इंजिनियर का फिनियर तो ओळखत नाही मी, तो एक आला, ठाणेदार आला, PHCची गाडी आली का न पहिले त्या आमच्या आमदाराने ते भोकं बुजवले रस्त्याचे. हा रस्ता असा त्याचा भोकं बुजवत आणायचा. हां, तर हा रोड 4 किलोमीटर खराब आहे. तर आता हे पोरं कसे जायचे, माणसं कसे जायचे? आम्हाला पैदल येतात यावं लागते, गाड्या घोड्यावाले आणत नाही. तर आता हे अधिकाऱ्याला समजायला पाहिजेत ना, कामाच्यान होईल तो हा. हां, काल राजू भाऊ आले पारवे माझे आमदार, आज सुधीर भाऊ पारवे माझे आमदार, हे येऊन शारी गेले. म्हणून म्हणतो काय मागणी आहे ते सांगा तुम्ही आता प्रशासन. आम्हाला रस्ता पाहिजे तरच आमचा उपोषण हटल, नाही तर हटणार नाही. पुरी बरसात जाईल तर टीनं टाकून शेवट चाललेले. तू कोणत्या शाळेमध्ये शिकतो? मी विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल भिवापूर इथे शिकतो. मला जायला त्रास होते, आम्ही गाडीने जातो. आम्हाला जायला अर्धा तास लागते, आम्हाला शाळेत जायला उशीर लागतो. आम्हाला जायला त्रास होते, टाईम होते शाळेत जायला. आम्हाला पावसाळ्यात त्रास होते, रस्त्यावर खड्डे राहतात का, आम्हाला जायला त्रास होते, कधी आम्ही पडून जातो. झाला पाहिजे कारण की दुचाकी वाहन चालवाले बहुत त्रास होते. रोजही जावं लागते, या लागते. आजूबाजूला खड्डे झाले आहेत, अदामधात गड्डेसुद्धा झाले आहेत. कसं चालवावं ते कळत नाही. रातच्यांना वाघाची भीती आहे कारण की मोरूची नद लागल्यामुळे व्यापुरून येताना वाघाची भीती. कधी आपल्याला आडवा होणार चिखलीपाशी. हा समोरच्या पुलियावर वाघ आडवा झाला होता 2-4 वेळेस, 2-3 रात्र म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून किंवा 15 दिवसातून असा येत राहतो. वाघाची भीतीसुद्धा आहे ती. वरतून इकडं सातगावरच्या आम्ही रवासी नागपूर जिल्ह्याचा रवासी नाही आहेत, तर त्या कारणाचं बससुद्धा नाही आहे इथं. इथं पूर्ण वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली आहे ना. एक तर चांगला रस्ता झाला पाहिजे इकडे जाण्या येण्यास. कोणता माल नेतो म्हणला तर नेता नाहीत बरोबर. 1 क्विंटल 2 क्विंटल माल असा नेता म्हणला तर गाडीवर जात नाही. कमीत कमी चांगला रस्ता झाला पाहिजे. कसा वाटला या रस्त्याने येताना? हा रस्ता खूप खराब आहे कारण रोजचंच येणं जाणं आहे. संध्याकाळी कधी कधी येतो, कोणी कोणी पडते तसे. त्या दिवशीची गोष्ट आहे, एक जण ब्रेक नाही लागली, गिट्टीवरून घसरला आणि पडला. गावचा बाजार होता तेव्हा, त्याला उचललेच ताकद लागली पूर्ण, कारण त्याच्यावर पूर्ण थैले वैले होते ना. तोसच्या दुकान लावत होता तो पण पडला. खूप सारे लोक पडतात. पेट्रोल लागून राहिला कारण क्लच दाबून राहिलो जास्त इथं. मग अजून काय, कधी करणार आहेत रोड? हे रस्ता आमचा दुरुस्त करा. आणि आम्ही हे लोक पडून राहिले, बाई मेली, येण्या जाण्याची पब्लिक होऊन राहिली. अधिक दुधाचा धंदेवाले काही केटल्या पडल्या तर त्याचं नुकसान होऊन राहिले. येण्या जाण्याची मोठी अडचण आहे. कोणी हालतीमध्ये हा रस्ता झाला पाहिजे. म्हटलं पुढे त्रास आहे ना, इथून गाडी जर चालत नाही, डबल शिटली माणसं मरत आहेत, बाया मेली मागं. मग काय करायचं यायचं? भरपाती तुम्ही द्याल, बाई मेली त्याची. माझी आई माझ्या भेटीला आली होती. ते गावाला जात होती. ते एका व्यक्तीच्या गाडीवर बसली होती, तर गाडी फसली तर पडली, तर डोक्यालाच लागलं होतं. ह्याच रस्त्याने आली होती, जात होती तर मरम पावली, डोक्याला लागला. तर माझे पूर्ण नाव पूर्वी अमोल भैयार आहे. कोणत्या शाळेत शिकते तू? मेन प्रायमरी स्कूलमध्ये. मग तू शाळेत कशाने जाते?
माझे वडील जे आहेत ते नेऊन देतात. आता आम्हाला उन्हाळ्याची सुट्ट्या लागल्या. आता माझी ताई ट्युशनला जाते. खूप त्रास होते. आणखी माझी ताई जे ट्युशनला जाते ती किती लवकर जाईन तरी लेटच पोहोचते. एक दिवस तिची ट्युशनसुद्धा सुटलेली आहे. की एक तर आमच्या गावात बससुद्धा नाही आणि बिबटे वगैरे रस्त्यावर घुमतात. कोणत्या गावी शाळा शिकते? भिवापूर. तर शाळेत जाताना मग कोणासोबत जाते? कोणाच्या पण गाडीवर लिफ्ट मागून. तर शाळेत वेळेवर पोहोचते का? हो, 9:30 वाजता निघते, 10:30पर्यंत पोचते. मी बाळू फुलबांदे. खरं तर हे मागील बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि गावकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आणि या साधारणतः 42-45 डिग्री सेल्सिअसमध्ये इथे स्वतःचे कामं सोडून कोणालाही आनंद होणार नाही या ठिकाणी बसण्यासाठी. परंतु इथले गावकरी आणि ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. खरं तर हा भिवापूर चिखली रोहणा रस्ता जो आहे हा मागील बऱ्याच वर्षापासून उखडलेला रखडलेला आहे. आणि या ठिकाणी कोणीही पदाधिकारी म्हणजे आमदार असतील, खासदार असतील आणि विशेषतः या ठिकाणी मी पालकमंत्र्यांना जे महसूल मंत्रीसुद्धा आहेत या राज्याचे, मी आदरणीय नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना या प्रसंगी विनंती करेन की साहेब, आपण करोडोच्या निधी देता, परंतु हा जो रस्ता आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे, महिलांचा विषय आहे, गरोदर महिलांचा विषय आहे, म्हाताऱ्या महिलांचा विषय आहे. आणि या ठिकाणी जाण्यासाठी फार त्रास होतो आहे. आणि साहेब, आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरता तर हा जो नागपूर जिल्ह्याचा शेवटचा टोक आहे चिखली आणि रोहणा गाव, या ठिकाणी एक देऊन बघावं आपण आणि या लोकांच्या समस्या समजून जाणून उमजून घ्या. आणि खरंच माझी कळकळीची विनंती याप्रसंगी आपणास करतो आहे की हा जो चिखली रोहणा रस्ता आहे 3 किलोमीटरचा, यासाठी त्वरित निधी देऊन या रस्ता पूर्ण करून या लोकांना दिलासा द्यावा. आणि या ठिकाणी आपण स्वतः येऊन यांचं उपोषणस्थळी येऊन आपण त्यांची मागणी पूर्ण करण्याची हमी देऊन उपोषण सोडवावं. नाहीतर या 42-45 डिग्री सेल्सिअसमध्ये या ठिकाणी उपोषण करते समजा दगावले तर याची जबाबदारी शासन म्हणून आपणास नक्कीच घ्यावी लागेल. 2018मध्ये हा जवळपास मी पदावर असताना हा रोड झाला होता. तेव्हा त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्षी या रस्त्याला खड्डे पडायला सुरुवात झाली. आम्ही वेळोवेळी आम्ही शासनाला निवेदनं देत होतो की हे गड्डे बुजवण्यात यावे. परंतु त्या लोकांनी तेव्हा कोरोनाचा काळ असल्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. हळूहळू 5 वर्ष चालले गेले. आमच्या गावामध्ये जवळपास आमचं चिखली गाव आहे, बाजूला रोहणा गाव आहे, त्याच्या बाजूला साडगाव आहे, हिवरा आहे. या गावचे सर्व विद्यार्थी हे भिवापूरला शिक्षणासाठी जात असतात. आणि जात असताना परंतु या गावाला वाहतूक म्हणजे एखादी बसची सेवा नाही आहे, कोणी ॲटोची सेवा नाही आहे. त्याच्यामुळे आमच्या सर्व या गावकऱ्यांची आग्रही मागणी होती की या गावाला बस यावी. त्यासाठी आगारप्रमुखांना त्याच्यावर आमदार खासदारांकडे गेलो, त्यांना निवेदनं दिली. त्यांनी बससुद्धा पाठवली, ट्रायलसाठी त्यांनी बस पाठवली. परंतु हा रस्ता पाहून त्या बसवाल्यानं नकार दिला, स्पष्ट नकार दिला की हा रोड त्या लायकीचा, बसच्या लायकीचा नाही आहे. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य की या रोडच सुद्धा चांगला नाही आहे. त्याच्यामुळे आज आमचे शाळेतले जे विद्यार्थी आहेत ते भिवापूरला पैदल जातात. बरं, पैदल तरी आता 5-6 किलोमीटरचा रोड आहे, पैदल कसे जातील? म्हणून ते एकमेकांना हातभारे देऊन लिफ्ट मागून जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये एक महिला बाहेरगावची, नवेगावची ती महिला होती, ती आपल्या मुलीकडे आली होती. आल्यानंतर तिचं पाऊण पण संपलं आणि ती गावाला जात होती. तर तिने एका व्यक्तीला लिफ्ट मागितली, त्याच्या गाडीवर बसली. समोर खड्डे होते जे आज तुम्हाला दिसतं हे पुलं बनलेले. हे पुलं ते मेल्यानंतर 4-5व्या दिवशी त्याने चालू केले. म्हणजे मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे, आपण एवढ्या 2026च्या दुनियेमध्ये जगत आहोत. जेव्हा एखादी घटना घडली तेव्हाच तुम्हाला कशी काय जाग येते? हे अपघात होण्यापूर्वी तुम्ही का नाही करू शकत? तुमच्याकडे पैसा नाही आहे का? लाडक्या बहिणीसाठी तुमच्याकडे पैसा आहे, अनेक योजना चालवण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे, आणि ह्या रोडच्या सोयीसुविधा देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आहे का? हा माझा सर्वात मोठा सवाल आहे. आजही मला असं कुठंतरी वाटत आहे की आपण या 2026च्या दुनियेमध्ये जगत नाही आहोत. तर आजही आपण ते अगोदरचा जो काळ होता, 1980चा जो काळ होता, तो काळ मला आज वाटत आहे.
म्हणजे भारताने प्रगती अशी कोणती केली आहे? तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.